नमस्कार, मी संजय जवंजाळ आपलं सक्षम कृषी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। गणेश चतुर्थीच्या आपणास शुभेच्छा देतो। गौरीचं विसर्जन आज झालेलं आहे, त्या अनुषंगानं आपण महत्त्वाचा या आनंदाच्या सणामध्ये रानभाज्यांचा विषय आज बघणार आहोत। मित्रो, निसर्गतः उपलब्ध होणाऱ्या खाद्यजन्य वनस्पतींचा मानवी आहारामध्ये भाजीच्या स्वरूपात उपयोग केला जातो। अशा वनस्पतींना रानभाज्या असे म्हटले जाते। या रानभाज्यांचा आढळ साधारणतः जंगल, शेताचे दुरे यामध्ये असतो। गुणविशेष, या रानभाज्या पोषक तत्वांनी युक्त असतात। या विशेषत्वानं जर यांचं बघायचं झालं तर या भाज्यांना कुठल्याही प्रकारची बाहेर रसायनं अप्राप्त असल्यामुळे या विषमुक्त असतात। यांचा वापर मुख्य तत्वानं ज्या लोकांनी यांच्यामध्ये आवड आहे किंवा आदिवासी जमाती आहे या करतात। भारतामध्ये आदिवासींच्या 427 जाती, भारतातील आदिवासी जमातीची संख्या 427 एवढी आहे। महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती या 40 एवढ्या आहेत। जगभरात वनस्पतीच्या खाद्यजन्य अशा 32,03,000 एवढ्या जातींचा आढळ आहे। त्यापैकी भारतात 1530 वनस्पती, कंद 145, हिरव्या भाज्या 521, फुलभाज्या 101, फळभाज्या 647, बीज सुकामेवा 118 या अनुषंगानं आपल्याला खाद्यजन्य वनस्पतीची उपलब्धता भारतामध्ये आहे। मेळघाटात अभ्यास करत असताना 40पेक्षा अधिक रानभाज्यांचा आढळ इथे मला विविध माहितगार लोकांकडून प्राप्त झाला। या भाज्यांचा अभ्यास करत असताना इफिलधारा ही महत्त्वाची वनस्पती मला इथं आढळली। तिला मराठीत आगाळा म्हणतात। या आगाळा या वनस्पतीचे जे गुणधर्म आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे। ही रानभाजी मुतखळा, त्वचारोग, खोकला, दमा, कफ यावर अतिशय प्रभावी आहे। अतिसार, मूळव्याध, पित्त, जलोदर यावर पण ही म्हणजे आपण असं म्हणू की रामबाण औषध आहे। दात मजबूत या दात मजबूत करण्यासाठी पण याचा दंतमंजन म्हणून उपयोग केला जातो। अंगावर येणारी सूज, अतिशय जास्त घाम येणे, कानामध्ये होणारे आवाज एवढेच नव्हे तर विंचूदंश, श्वानदंश, त्याही उपरांत सर्पदंश या विविध पैलूंवर काम करणारी ही आगाळा वनस्पती अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे। यांच्या वापराच्या संदर्भात अधिक माहिती आपण पुढे आपल्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये घेऊया। त्यानंतर दुसरं जे शिलगुटी हे कोरकू नाव आहे, त्याला करडू, कोंबळा, मैलशुखा या नावानं पण ओळखल्या जाते। या वनस्पतीचे पाने पोटदुखीवर वापरले जातात। यदाकदा अकारण होणारी पोटदुखी दूर करण्यासाठी त्या मुळांचा पण वापर केला जातो। या करडू या वनस्पतीचे बीज शक्तिवर्धक, मुतखळाहारक, मूत्रविकारांवर प्रभावी, ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अशक्तपणाचा जो आढळ दिसून येतो त्यांना सशक्त करण्यासाठी ही वनस्पती वापरल्या जाऊ शकते। यानंतर जी वनस्पती आहे काटेमाठ, तिला कोरकूमध्ये दामाहारा म्हणतात। ही पण वर उपयुक्त म्हटल्यानुसार स्त्रियांच्या विविध आजारांवर अतिशय महत्त्वाची अशी उपयुक्त अशी वनस्पती आहे। त्यानंतर तरोटा हा सगळ्यांना माहीत असलेला वनस्पती आहे। तरोट्याचे शास्त्रीय नाव कॅस्काटोरा असे असून त्याचा उपयोग त्वचारोग, गजकर्ण यावर या तरोट्याच्या बियांची पेस्ट लावल्यास हमखास आपल्याला लाभ होतो। त्यानंतर तरोटा हा कफ, दंतरोग, दमा, वातनाशक असून प्रसूती पश्चात स्त्रियांना पौष्टिकता प्रदान करण्यासाठी यांच्या बियांचा वापर केला जातो। यानंतरच्या वनस्पतीमध्ये ज्याला आपण मराठी भाषेत कटुले म्हणतो, कोरकू भाषेत कटुलेज म्हटले जाते, याचा वापर साधारणपणे जे आपले मधुमेहासारखे आजार दुरुस्त करण्यासाठी केला जातो। यानंतरच्या प्रकारामध्ये काही कंदवर्गीय
भाज्यांचा, त्यामध्ये लथरू किंवा लाडू, बायल, हे गोड बायल, गटुला या कंदवर्गीय भाज्यांचा पण उपयोग केला जातो. त्यानंतर औषधी वनस्पतीच्या संदर्भात बोलल्या गेलं तर ज्येष्ठमध, त्याला कोरकू भाषेत गिगोसो म्हणतात, हिंदी भाषेत मुलेठी म्हणतात. ही वनौषधी जी आहे ही घशाचे आजार, कफ, ज्वर, हृदयविकार या आजारांवर उपयुक्त आहे. त्यानंतर चा जो विषय आहे ती भाजी म्हणजे ज्याला आपण कल्पवृक्ष म्हणूया तो म्हणजे शेवगा. शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं याचा वापर दर दिवशी जर 50 ग्राम या स्वरूपात केला गेला तर निश्चितच आपल्याला शक्तिवर्धक म्हणून, रोगप्रतिकारक म्हणून या वनस्पतीचा उपयोग होतो. या संदर्भात या वनस्पतीमध्ये असलेले गुणधर्म जे काही आहेत त्या अनुषंगानं एक विचार केला तर ही वनस्पती आपल्याला 37 किलो कॅलरी एवढी ऊर्जा प्रदान करते 100 ग्रामच्या बीजच्या वापरामध्ये. त्यानंतर हिचे फॅट 0.2 ग्राम आहे, कार्बोहायड्रेट 8.53 ग्राम, फायबर 3.2 ग्राम, प्रोटीन 2.1 ग्राम, विटामिन सी 141 mg, कॅल्शियम 30 mg, पोटॅशियम 461 mg, मॅग्नेशियम 4 IU, आयरन 0.56 mg, फॉलेट 44 UG, विटामिन ए 4 UG, थायमिन B1 0.03 mg, रिबोफ्लाविन B2 0.074 mg, B6 0.12 mg या प्रमाणात ही जीवनसत्व आढळून येतात. अँटीऑक्सिडंटचा जर विचार केला तर क्वेरसेटिन नावाचे अँटीऑक्सिडंट शेवग्याच्या शेंगेमध्ये, पानामध्ये आढळते. त्यानंतर त्यामुळं हे शेवग्याचा जो पाला, शेंगा, फुलं हे सूज, तणाव यासाठी पण उपयुक्त ठरते. मित्रहो, या सगळ्या प्रकारांमध्ये आपण पुढे जाताना एक आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की रानभाज्याचं महत्त्व अतिशय उपयुक्त अशा रानभाज्यांचं महत्त्व सांगताना एक महत्त्वाचा एक ऐतिहासिक दाखला मला इथं द्यावासा वाटतो की 1972च्या दुष्काळामध्ये जेव्हा लोकांना खाद्यान्नाची अनवा होती त्यावेळेस लोकांनी बरबडा, ज्याला झुंजरू असं म्हटले जाते, या रानभाजीमधून प्राप्त होणाऱ्या बियांपासून भाकरी करून त्यावर आपला चरितार्थ आपल्या अन्नाची गरज भागवलेली आहे. एवढं या रानभाज्यांचं महत्त्व आहे. यापुढं बोलताना आपण थोडा विषय जो आहे हा नेऊ या वनौषधीवर. वनौषधीच्या अनुषंगानं ज्येष्ठमध ही अतिशय महत्त्वाची एक वनस्पती आहे. त्यानंतर आपल्याला जो अडुळसा हा खोकल्यावर चालणारा आहे. कहू ही जी वनस्पती तिला अर्जुन म्हणतात, ही हृदयविकारावर उपयुक्त आहे. त्यानंतर महुआ किंवा मोह ही शक्तिवर्धक आहे. बोसा जो दसऱ्याला आपण सोनं म्हणून वापरतो तो तापहारक आहे. यानंतरचा आपला विषय जाईल तो तृणधान्य मिलेट्सवर. मिलेट्समध्ये सावा, कुटकी, कोदो, राजगुरा, भगर, नाचणी यांचा समावेश होतो. यामधील हे जे उपरोक्त जे तृणधान्यांची नावं घेण्यात आली आहे ही सगळी शक्तिवर्धक, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी, बल देणारी, पौष्टिक अशी आहे. या संदर्भातली व्यापक माहिती आपण वेगवेगळ्या भागांमध्ये बघणारच आहोत. आपल्या आहारामध्ये साधारणतः जे तृणधान्य, फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, स्निग्ध पदार्थांचा समावेश होतो. या अनुषंगानं आपल्याला तृणधान्य, कडधान्ये ही अधिक लागतात, फळे व भाजीपाला मध्यम लागतो, दुग्धजन्य पदार्थ कमी लागतात आणि स्निग्ध पदार्थ अल्प लागतात. या संदर्भातले चार्ट आम्ही या व्हिडिओसोबत जोडलेले आहेत, ते आपण आवर्जून बघावेत. संतुलित आहार अशा म्हटतात. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश असणारा आहार म्हणजे संतुलित आहार. दैनंदिन जीवनात आपण जर संतुलित आहार जर घेतला तर आपण अनेक व्याधी विकारापासून दूर राहू शकतो. या व्हिडिओ बनविण्यामागचा उद्देशच हा आहे
की आपल्या ज्या आजच्या आरोग्यविषयक समस्या आहेत या आपल्या आहारातून दूर व्हाव्यात आणि त्याला सोबत वेळोवेळी आवश्यक औषधींची जोड पण द्यावी. नवीन विज्ञान तंत्रज्ञानाचा पण या अनुषंगानं औषधीच्या संदर्भात उपयोग व्हावा. सोबतच पारंपरिक ज्ञानाची पण या जोड द्यावी की सगळी जैवविविधता टिकवून राहावी आणि या जैवविविधतेचं संरक्षण करून मानवाचं पण संवर्धन व्हावं, त्याची आर्थिक, भौतिक, सामाजिक उन्नती व्हावी. या सगळ्या या अनुषंगानं आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन होतं. मित्रहो, आपण ही माहिती ऐकून घेतली आणि जिज्ञासू मंडळी याचा निश्चितच आपल्या दैनंदिन आहारात किंवा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करतील या आशेसह मी थांबतो. धन्यवाद.